नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्चितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडेची या मालिकेत एंट्री होणार आहे. आई तुळजाभवानी मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. आई तुळजाभवानी ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल. या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजाभवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनांचा संहार कसा करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता आई तुळजाभवानी या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे. चेहऱ्यावर भक्तिमय तेज, आकर्षक दागिने, पारंपरिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्व म्हाळसाच्या रूपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. आई तुळजाभवानी मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल. माध्यमांशी बोलताना सुरभी हांडे म्हणाली, 10 वर्षांनी म्हाळसा आता परत सर्वांसमोर येते याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता आई तुळजाभवानी या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.